2 ते 3 वर्ष आरामशीर टिकणारे बटाटा आणि शाबूच्या तांदळाचे पळीपापड कसे बनवायचे ते पाहूयात. अर्धा किलो शाबूचा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 1 इंचभर पाणी यामध्ये घालायचं आणि झाकण ठेवून भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा. 2 तासानंतर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळी येतोपर्यंत अर्धा किलो बटाटे घेतले, साली काढून स्वच्छ करून घ्यायचे. बटाटा साली काढून घेतला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. लहान आकाराची किसणी घेतली, त्याने याचा किस पाडून घ्यायचा. पाडलेल्या किस ही आपल्याला पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पुन्हा पाण्यामध्येच ठेवून द्यायचा. जे पाणी बटाटा धुवून राहिलेलं आहे ते झाडांना घालायचं, अजिबात वेस्ट घालायचं नाही. तोपर्यंत शाबूचा तांदूळ चांगला भिजलेला आहे, मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा. पाण्याला उकळायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मीठ घालायचं, भिजवलेला शाबूचा तांदूळ घालायचा. पाण्यामध्ये जो किस ठेवला आहे तो पाण्यातून वेगळा करून घ्यायचा, मोकळा सुटसुटीत करायचा आणि उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि जोपर्यंत दाटसरपणा येत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. चांगला दाटसरपणा आला, यावरती साई आली की समजायचं हे पळीपापडाचं मिश्रण आहे, चांगलं शिजलेलं आहे. कडकडीत उन्हामध्ये प्लास्टिकच्या पिशवीवरती किंवा साडीवरती हे पळीपापड घालून घ्यायचे. कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे. दुपारी पलटी मारून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू छान अशा सुकतात आणि वर्ष ते 2 वर्ष साठवून